अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला कधी असं झालंय का, झोप लागत असताना अचानक शरीराला झटका बसतो, जणू आपण कुठेतरी खाली पडतोय आणि घाबरून डोळे उघडतात आणि क्षणभर हृदय जोरजोरात धडकतं, मन दचकून जागं होतं आणि मग विचार येतो, हे का होतं? हे काही संकेत तर नाही. झोप ही फक्त शरीराची विश्रांती नसते, तर आत्माचा प्रवास असतो. जेव्हा आपण झोपतो तेव्हा चेतन मन थोडं थोडं शांत होतं आणि आत्मा सूक्ष्म प्रवासाला तयार होतो. पण अचानक स्नायूंना झटका बसतो, जणू शरीर आपल्याला म्हणते, मी अजून जागा आहे. हे का होतं? कारण शरीर आणि आत्मा यांच्याशी जोडण्याचा तो क्षण असतो. काही वेळा हा झटका जास्त ताण, थकवा, चिंता किंवा जास्त मोबाईल वापरल्यामुळेही होतो. पण दत्तभक्तांसाठी यामध्ये एक अद्भुत संदेश लपलेला असतो. दत्तगुरूच्या कृपेने भक्तांच्या जीवनात सतत संरक्षणाची छाया असते. कधी कधी झोपताना आत्मा शरीरापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो, पण त्या क्षणी गुरूंचा अदृश्य स्पर्श भक्तांना सावधान करतो. तो झटका म्हणजे जणू दत्तगुरूंचा हलका इशारा, अजून मी तुझ्यासोबत आहे, घाबरू नको. पण जर हे वारंवार होत असेल तर झोपण्याआधी श्री दत्तगुरूंचं नामस्मरण करा. श्री गुरुदेव दत्त हा मंत्र मनाशी जपत श्वासोश्वास हळू करा. शरीर आणि मन रिलॅक्स ठेवा आणि गुरुचरणी स्वतःला अर्पण करा. हा झटका वाईट नाही, उलट तो आपल्याला सजग ठेवतो. आपल्याला आठवण करून देतो की आपण फक्त शरीर नाही, आपण चेतना आहोत आणि दत्तगुरूंचं रक्षण आपल्यावर सतत आहे. म्हणून मंडळी, पुढच्या वेळेस झोपताना असा झटका बसला तर घाबरू नका. फक्त मनाशी म्हणा, श्री गुरुदेव दत्त, मी तुमच्या संरक्षणात. मंडळी, असे तुमच्या सोबतही होत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळींनो, इथेच थांबते. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.